काय कायच्या घराला उंबरे नाही, पण उंबरा असावा. पूर्वीचे लोक सांगत होते उंबरा का असावा. उंबऱ्याच्या आतून मात्र उंबऱ्याच्या आतून जर चौकटीची फळी अशी लागते, उंबऱ्याच्या आतून चौकटीची फळी अशी लागते, म्हणजेच मात्र किडा माकोडा आतमध्ये येत नाही. त्याच्याकरता उंबरा असावा. नाही तर उंबरा नसला तर ती चौकट मात्र वरून तरंगत येतं, ते खालून शिरण म्हणून. पण ते त्याच्यासाठी नाही, उंबऱ्याचा आदर केला पाहिजे. मग त्याच्याकरता आपण मात्र एक गोमित्राचा आणि हळदीच्या प्रसादाचा विधी करून देत असतो. गोमित्र हळदीच्या प्रसादाचा त्याचे असे अनुभवी. कधी कधी मशीन खोटं बोलतं, पण हे विधी खोटं बोलत नाही. आमच्या जीवनातले अनुभवी हा पहिला एक अनुभव आहे. आम्ही मध्ये मध्ये साधनेतून बाहेर निघाल्यानंतर तुझं राग भरून गेलो होतो आम्ही आश्रमाला जागा पाहायसाठी. पण तिकडं मात्र गेलो तर आम्ही बिहार, काशी, इलाहाबाद, चित्रकूट, हिमाचल प्रदेश तिकडे गेलो होतो आम्ही. आणि नेमकंच मात्र तिकडं गोरखपूरला गेलो. आपले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना भेटायला गेलो आम्ही. आता त्यांना भेटायला की जाणं म्हणजे मंत्र्यांच्या त्या म्हणजे जाण्याकरता रस्त्यामध्ये असे ते मशिनरी लावलेली असते. मशिनरी ते कशाकरता कोणी बाम बिम घेऊन जातं काय चेक कराय करता. आता आम्ही तिथं त्याच्यातून शिरलो. आता आपल्याकडं काही नाही बा. या पिशवीमध्ये माळा असते, एक महादेवाची पिंड असते ह्याच्यामध्ये, बाकी दुसरं 1 रुपयाचे ठोकळे असते. का कुठं मात्र जर प्रवासात चाललं तर नदी नाला आडवा आला का तिथं तो रुपया टाकायचा, दर्शन करायचं. आणि पिंड असते कायमचं दररोज दर्शन करायचं. आता ते होतं त्याच्यामध्ये. नेमकं मात्र त्याच्यातून शिरलं, आम्हाला चेकिंग करून सोडलं. आता कपडेच नाही तर काय चेकिंग करीन ते. कुठे बी आताही अयोध्येला गेलं होतं, आताही त्याच्या पद्धतीनं कपडे नसले का मग ते काय चेकिंग करत नाही. आता माळीच्या पिशवीमध्ये माळच राहते असं म्हणून चेकिंग करून सोडलं. आणि त्याच्यामध्ये जेव्हा गेलो आम्ही त्या मशीनमध्ये तर ते एवढं जोरात गागायला लागलं ते मशीन. आता ते आम्ही तर घाबरूनच गेलो. तिकडून लपेल छिपेल होते 2-4 जण, तर ते त्याची मोठी ते बंदूकच घेऊन आले. ते म्हणले काय बा बाम बीम घेऊन चालले काय हे डोक्याच्या जटा होत्या अशा मोठ्या त्या जटांमध्ये. तेव्हा त्यांनी अशी बंदूक धरल्या. ही गोष्ट काही बा खोटी नाही सांगत. आमच्या पाठीमाग 2-4 जण होते, 6-7 जण होते. त्यांनी जेव्हा पाहिलं आम्ही चटकन ह्या जटा सोडल्या ना अशा झटकून दाखवल्या. त्यांना बोललं नेमकं काय. मग काही या जटात गबाळ होतं म्हणून ते गागलं म्हणावं का काय म्हणून घाण होती म्हणून. ते मशीन म्हणजे सांगायचं तात्पर्य असो का ते मशीन खोटं बोलन, पण इकडं विधी खोटं बोलणार नाही. मग इथं मात्र गोमित्रात हळद एकत्र करून तो तुमचा उंबरा असतो ना, त्या उंबऱ्याच्या वरच्या बाजूने असा पट्टा द्यायचा आणि समोरच्या बाजूने असा पट्टा द्यायचा. आता समोरच्या बाजूनं का पट्टा द्यायचा. एखादा विचित्र व्यक्ती मात्र समोरून जर आला. आता तुम्हाला माहिती आहे ड्रायव्हर असतो. ड्रायव्हर गाडी चालवत असताना मात्र वळण रस्ता आला का रस्त्याच्या कडाला अशी बांध दाखवलेली असते. बांध दाखवलेली असते म्हणजे तिकडं वळण आहे, बरोबर आहे. आणि एखाद्या दिवस असा पुलाचा आला तर पुलाचा बांध दाखवला तर असं वळण असा टन घातक. म्हणून मात्र तिथं तशाच पद्धतीनं जर एखादा व्यक्ती विचित्र जर आला आणि त्याने पुढचा पट्टा पाहिला ना, त्याच्याकडं असणारे जे तंत्र मंत्र हे सगळे मात्र नुसतं हे गोमित्रात हळद एकत्र केलेला पट्टा पाहिला त्याचे मंत्रच बोध होऊन जाते. आणि वरचं जे पट्टा आहे तो वरचा पट्टा कशाकरता कधी कधी होतं तसं. बऱ्याचशा वेळा मात्र पहा, इकडची गोष्ट नाही सांगत तिकडची गोष्ट सांगतं. कारण का आमचे आश्रम तिकडे आहे ना, इकडची माणसं सगळे सज्जन आहात म्हणून मात्र तिकडं कधी कधी एकदम सुरळीत चालत असलं का कोणीतरी मात्र घरामध्ये येतं. घरामध्ये आलं का मात्र चहा पाणी होईपर्यंत मात्र गप्पा गुप्पा मारीपर्यंत बसत्यानंतर त्याला जी वस्तू मात्र टाकायची ती वस्तू मात्र त्याच्याकडं खिशाच्या जवळच असते. जेव्हा मात्र हा काही उठत नाही म्हणून मात्र आपण म्हणतो चला बा ढोरं गुरांना चारा पाणी करायचा. पाहू बा लाईट बीट आली का. मग असं म्हणलं का आपण बाहेर गेलं
का पाहून आलं, कदाचित मात्र तिथं मात्र हे गोष्टी नाही घडत, पण तो माणूस येतो, हा माणूस उठत नाही, पण घरचा मालकच मात्र अगोदर उठतो आणि घराच्या बाहेर निघतो. मग हा मात्र मागं ती वस्तू अशी खिशातून पडल्यासारखी मात्र पडली आणि मग आपण त्याच्या माठी मग आलं, ती वस्तू पडली. तो जेव्हा सगळं पाहून घरात येतो, घरात ताई असते, लहान मुलं असतात, लहान मुलांनी मात्र जर समजा ती वस्तूला हात लावला, कदाचित मात्र त्याचा हात दुखन. माता भगिनीने मात्र झाडता झाडता झाडूत आलं, उचलून बाजूला ठेवली का माता भगिनीचा हात दुखायला लागतो. असं काहीतरी घडतं विचित्र. आता बरेच कदाचित मात्र जणांना काहीला अनुभव आहे याच्यात, म्हणून मात्र अशा पद्धतीने. पण ती वस्तू जर मात्र तो व्यक्ती ह्या उमऱ्याला असा जर हातीचा पट्टा लावेला असला, एखादी वस्तू घेऊन जर उमऱ्याच्या आतमध्ये जर प्रवेश केला ना, त्याला 20 ते 25 मिनटाच्या थंडीन ताप संघाची. म्हणून मात्र त्याच्याकरता आणि तेच शिल्लक राहिलेलं हे केव्हा करायचं, हे शनिवारी सायंकाळी आणि अमावस्या संध्याकाळच्या वेळेस अमावस्या राहील ना त्या टायमाला करायचं. हे गोमित्रात हळद एकत्र करून समोरून पट्टा द्यायचा आणि वरून पण पट्टा द्यायचा आणि शिल्लक राहिलेले हळद ते गोमित्रात एकत्र केलं ते पातळ करून घ्यायचं. देठाच्या फुलांनी मात्र आजूबाजूला सर्वत्र शिपडून द्यायचं. आता याचा प्रभाव मात्र एक अनुभव सांगतो तुम्हाला. एक आजी होती, म्हणजे वयच झालं होतं त्या आजीचं. त्या आजीला अशा पद्धतीनं अवघड जागेवरती अशा जखमा झाल्या आणि इकडे पाठीमागून का काय अशा पद्धतीनं जखमा झाल्या. शारीरिक स्वास्थ्य नाही, परंतु मात्र आता जुने कडी पाटायचे घरं तिथं काचे पंखे मिंखे, आता निघाले तो असा पंखा तो टेबलावर ठेवायचा. म्हणून मात्र असा इकडूनच्या बाजूनं दरवाजा होता आणि दरवाजाच्या ह्या बाजूने खिडकी होती आणि त्या खिडकीपाशीच मात्र त्या आजीची खाट टाकेल होती. आणि नेमकंच मात्र तिथं एक ताई आल्या का त्या ताई असं गज धरायच्या आणि तिच्याबरोबर थोडंसं बोलल्या, तिच्याकडं पाहिलं का त्या रात्री तिला झोपायचंच नसे. मग मात्र अशा पद्धतीनं करत असताना तर मग आम्हाला सांगितलं ना, आम्ही हा विधी सांगितला आणि हा विधी त्यांनी शनिवारी सायंकाळी अमावस्याच्या दिवशी सायंकाळी केला आणि शिल्लक राहिलेलं गोमित्र आणि हळद मात्र अशा पद्धतीनं शिपडली इकडून ते बाजूला आणि त्याच गोमित्रात बुडवलेल्या त्या हळदीचे टिपके त्या गजांवरती पडलेले होते, गजांवरती. आणि ती रेग्युलर मात्र तिच्या नियमाप्रमाणे आली तर मात्र त्या गजाला जेव्हा हात लागायला लागले ना, एवढं लांब फेकलं जसं काही करंट बसल्यासारखं. हा एक म्हणजे सत्य अनुभव आहे. एखाद्याच मात्र गुरुपौर्णिमाला जर ते आले तर त्यांच्याच मुखातून सांगायला सांगू आपण. हा अनुभव इतका झटका बसला का जसं काही करंट सोडेले त्याला. का हळदीचे टिपके फक्त देठाच्या फुलांना शिपडलेले होते फक्त आणि तेच टिपके त्या गजावर पडले, तोच गज मात्र धरायला गेले. गजाला धरायचं तर लगेच लांब फेकलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे तुझं आहे, तुझं पशी परी तू जागा चुकला अशी आपल्याकडे. म्हणून मात्र आपल्या घरामध्ये अशा पद्धतीनं आसुरी शक्ती प्रवेश करते, देवाची शक्ती मात्र नष्ट होते. ह्याच्यातही मात्र सांगितलं का आसुरी शक्तीनं प्रवेश करू नये. जिकडं उजाडा असला ना तिकडं अंधाराचं काही कामच नाही, जिकडं उजाडा असला तिकडं अंधाराचं काही काम नाही. पण उजाड बंद झाला, लाईट बंद झाला का अंधाराला आमंत्रण द्यायची काही गरज नाही. आणि सगळं तर राज्य अंधाराचंच आहे, सगळे राज्य अंधाराचंच आहे, पण तिथं उजाड करायचं. म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा उजेड असला का तिथं मात्र विचू काटा सर्प काही भीतीच नाही. मग उजाड होण्याकरता काय करायचं, आता 2-3 दिवसापूर्वी सांगितलं तुम्हाला. उजेड होण्याकरता आपल्या घरातल्या समोर, आपल्या घराच्या समोर मात्र तुळस लावतो ना आपण, त्या तुळशीपाशी पहिला दिवा लावायचा. तुळशीपाशी दिवा लावायचा, नंतर घरात दिवा लावायचा. तुळशीपाशी तिन्ही देव आणि तिन्ही देवांच्या शक्ती आहे. म्हणजे पहिला दिवा तुळशीपाशी लावायचा, पण तुळशीपाशी लावायचं म्हणजे तुळशी जळण असं नव्हे का, नाही तर तुम्ही लावा त्या बुडापाशी एकदम तुळशीला टाका शेकून. मग तसंच कधी कधी होतं ना, दिपाळीच्या वेळेस मात्र पाहिलं ती लक्ष्मीची मूर्ती तिच्या हातात असते पंती आणि ज्यांनी बनवलं ना त्यांनी त्या पंतीचं तोंड असं करून दिलं पंतीचं तोंड. पण तिथं ती पंती नाही, ती पंती नाही आहे, ते टोपलंय.
हातामध्ये टोपलं आहे का लक्ष्मी मात्र ते टोपलं आपल्याकडे घेऊन आली आणि त्या टोपल्यामध्ये आपल्या सोनं चांदी धन थोडंसं त्याच्यामध्ये ती आपल्याकडे घेऊन आली, धन दौलत घेऊन आली असं म्हणून. पण ज्यांनी ती मूर्ती बनवली ना त्याने ते तोंड वाकडं करून दिलं पंतीसारखं. मग आपल्याला वाटतं त्याच्यात वात लावून दिवाच लावायचा आहे काय. आपण लगेच काय केलं, त्याच्यात दिलं तेल ओतून आणि लावला दिवा त्याला त्या पंतीकडसारखं. झालं ना लक्ष्मीचं तोंड काळं. सगळा कार्यक्रमच वाजवून गेला. म्हणजे ह्या कळतं की नाही. तुम्ही पहा बरेचसे त्या मूर्ती ऐकणार आणि त्याला तोंड बनवून द्यायले. आता तोंड बनवून दिलं म्हणजे सहजच. आता पंतीचं तोंड राहतं म्हणजे याचं तोंड म्हणजे पत्तीच लावायची काय नाही. तुमच्या मनाला असं वाटत असेल लक्ष्मी दिवा घेऊन आली मग ते उजाडच घेऊन आली काय. उजाड नाही, दौलत घेऊन आली. पंत्या लावायच्या आहे दोन्ही बाजूला, पंत्या लावायच्या. आणि लक्ष्मी मात्र तिकडून येते बरोबर मध्ये आणि लक्ष्मीमध्ये येते तर त्याच्यामध्ये सोनं चांदी, त्यामध्ये धन आणि काही असं सगळ्या प्रकारचं धान्य. धान्यात बरकत व्हावा म्हणून मात्र सगळ्या प्रकारचं धान्य तिथं टाकायचं, धन टाकायचं या पद्धतीने. म्हणून अशा पद्धतीनं मात्र आपल्या घरामध्ये आसुरी शक्ती जी प्रवेश करते, आसुरी शक्ती, तर आसुरी शक्तीला नष्ट करण्याकरता फक्त हाच उपाय आहे का तिन्ही देव आणि तिन्ही देवांच्या शक्ती तुळशीपाशी. पहिला दिवा तुळशीपाशी लावायचा, नंतर दिवा घरामध्ये लावायचा. पहिला नैवेद्य मात्र तुळशीपाशी ठेवायचं. पहिलं नैवेद्य तुळशीपाशी ठेवायचा, नंतर घरातल्या देवस्थानी नैवेद्य. आता नैवेद्याबद्दल तर मात्र खूप काही सांगेल तुम्हाला का भाकरीचे 4 भाग करा ते. पण तेवढं नाही शक्य झालं तर ते तर तुम्ही कराच, पण तुळशीपाशी पण नैवेद्य ठुला तर तिथं काही अलग अलग ठेवायची गरज नाही. तिन्ही देव आणि तिन्ही देवांच्या शक्ती प्रसन्न होत्या. आणि मग तुळशीपाशी नैवेद्य ठुला का मग आपल्या घरामध्ये नैवेद्य ठेवून सगळ्यांनी एका पंक्तीला जेवण करा. आता इथंही मात्र कधी कधी आपल्या परिवारामध्ये पती पत्नी जे आहे ना, हे पती पत्नी म्हणजे संसाराचे 2 चाकं आहे. संसाराच्या गाडीचे 2 चाकं आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गाडी बैलाचे दोन्ही चाकं सारखे लागते, दोन्ही चाकं सारखे लागते. आता गाडी बैलाच राहिले नाही, पण टांग तर पाहिजे असं दोन्ही चाकं सारखे लागते. ते उंचीना वजनाने नाही, उंचीना. आणि संसारामध्ये परिवारामध्ये पण पती पत्नी हे दोन्ही संसाराचे चाकं म्हणजे चाकं आहे. पण हे वयाने वजनाने आणि उंचीनाने सारखे लागत आहे. तर हे मनाने सारखे लागते तर ती संसाराचं गाडं चालेल. नाहीतर एक चाक जर छोटं असलं, एक चाक जर मोठं असलं तर तुमचं ते चकडं ते गाडं पाहायला सगळं गाव जमा होईल. बरोबर आहे ना. आणि मग तिथं मात्र कवा पलटी होईल हे काही सांगता येत नाही. तसं संसारामध्ये पती पत्नी हे संसाराच्या गाडीचे दोन्ही चाकं आहे हे सारखे पाहिजे मनाने. म्हणून मात्र ह्या ठिकाणी आता इथंही मात्र जेव्हा आपण तुळशीची पूजा करतो, तुळशीचे त्या पद्धतीने करतो, तर एक अनुभव मात्र अशा पद्धतीने घरामध्ये आसुरी शक्ती नष्ट करण्याकरता का या ठिकाणी एकमेकाबद्दल जर प्रेम जिव्हाळा असला तर त्या ठिकाणी आसुरी शक्तीचा शिरकावच होऊ शकत नाही. पण आता कधी कधी एकमेकाचा प्रेम जिव्हाळा असतो, पण म्हणजे कधी कधी अचानकच मात्र विस्कळीतपणा होऊन जातो. बरोबर आहे. म्हणून मात्र इथं तर एक अनुभव मागं आम्ही सांगितला होता. काही एक दादा प्राथमिक शाळेचे शिक्षक होते. आम्ही ते संगत शाळेत होतो. आमच्या पुढं एक वर्ग होते, ते पुढं एक वर्ग होते. आणि नेमकंच मात्र तर त्यांच्या घर परिवारामध्ये पहिली बाई होती, तर ते 2 मुलं होते, एक मुलगा एक मुलगी. आणि पहिल्या ताईंना मात्र कुठला तरी आजार सांगितला आणि दुःखपीडाच ती. त्या दुःखपीडेने ते काय केलं, त्या ताईंनी अंगावरती राखेल टाकून जळून घेतलं आणि दवाखान्यात नेताच मात्र तिचं निधन झालं. उपचारार्थ नेतात आणि मग मात्र
कालांतराने सोन्यासारखे 2 मुलं, कालांतराने त्यांनी दुसरी बाई केली. पण दुःख पीडा इतकी विचित्र, यामधून तुम्हाला ही गोष्ट घेण्यासारखी. आपल्या घरातून एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, त्याच्या आवडीच्या वस्तू मात्र घरामध्ये असल्या तर तिथं पण सुखशांती मिळू देत नाही. त्याच्या आवडीच्या वस्तू मात्र घरामध्ये होत्या. त्याच टायमाला एक आपल्या यूट्यूबला कार्यक्रम सांगितलं पहा, का बाजी आपण काळसर्पयोग, नारायण नागबली, त्रिपिंडी करायला सांगितले. ते पहिल्या सुरुवातीला त्यांना करायला सांगितले आम्ही 2005-2006च्या दरम्यान. तर त्या टायमाला ते नारायण नागबली त्रिपिंडी करायला पाठवलं आणि त्या आवडीच्या सगळ्या वस्तू मात्र तिथं दान म्हणून, विसर्जन म्हणून ब्राह्मण गुरुजीला द्यायला सांगितलं. आणि त्यानंतर मात्र ती ताई त्या मुलांना एवढं आणायची का ते विचाराच्या बाहेर. त्याला असं झालं, नोकरी पाहावा का घराकडं पाहावा, लेकरा बाळाकडं, पण ते बी नाही. आणि खरोखर मात्र दुःख पीडेने इतकं विचित्र का ती मणिमंगळसूत्र काढायची आणि त्याच्या अंगावरती फेकायची. जवळजवळ 1.5-2 वर्ष मात्र झाले. 2 वर्षानंतर 3-4 महिने आपल्या इथं शिवटिकडीवरती राहिले. 3-4 महिन्यानंतर शिवटिकडीवर राहिले. आणि इथं शिवटिकडीवरती फक्त आम्ही ह्या पद्धतीनं सांगितलं. आता साधनागृहातूनच मात्र त्यांना विधिमार्ग दिला होता. काय सांगितलं का घरातल्या सुखशांतीसाठी आपण काळे हरभरे विधी करून देत असतो. तुमच्या घरामध्ये वादविवाद, आपलाच मुलगा आपला ऐकत नाही, पती पत्नीचं भांडणं, सासू सुनाचे, माई लेकाचे, बाप लेकाचे, मग तिथं ते हरभरे आपण विधी करून दिलेले. तुमचं कुठलंही दळण राहू द्या, बाजरीचं असो, ज्वारीचं असो, गव्हाचं असो, त्या दळणामध्ये पायलीभर दळणात 1 वंजूळ हरभरे सोडायचे. पायलीभर दळणात 1 वंजूळ हरभरे सोडायचे. 2 पायली दळणात 2 वंजूळ सोडायचे. 3 पायली दळणामध्ये 3 वंजूळ सोडायचे. आणि 4 पायली दळणात 4 वंजूळ सोडायचे. आणि शनिवारी आणि सोमवारीच दळून आणायचं. शनिवारी आणि सोमवारी दळून आणायचं. त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकमध्ये थोड्या दिवसामध्ये शांतता होत राहते. एकमत एक विचार एकमेकाबद्दल, हाच विधी त्यांना दिला. आणि दुसरी गोष्ट मात्र सांगितली त्यांना का तुम्ही पती पत्नीने मात्र एकत्र जेवत जायचं, एकत्र जेवत जायचं. आता इथं मात्र तुम्हाला वेगळं वाटेल, पण करुणा मात्र जेव्हा आला होता ना, करुणाने मात्र ह्या गोष्टी चांगल्या शिकावल्या. पण ज्या टायमाला लग्न होतं त्या टायमालाच मात्र एकत्र जेवतात, एकमेकाच्या तोंडात घास घालतात. तिथून पुढं मात्र शेवटपर्यंत मात्र त्यांचं जमत नाही. बरोबर आहे. म्हणून मात्र पहा, याच प्रसादावर तू माणूस, ते परिवार, त्या ताईन त्या एकत्र जेवायच्या. पाहुणे जर आले ना, पाहुणे झाले तर मुद्दामच मात्र हातावरती पाणी टाकून घ्यायचं, हातावरती पाणी टाकून घ्यायचं. आणि पाहुणे आले का हात पुशीत राहायचं, आत्ताच जेवण झालं. पाहुणे आले का तुम्ही बसा ना, आत्ताच जेवलो मी. आणि पाहुणं जेवून गेलं का ते म्हणायचं चालू करा आटप, मला भूक लागली. दोघं एकत्र जेवायचं. म्हणजे आपण एकमेकाच्या तोंडात जो घास घालतो तर त्याच्यामध्ये खूप जबरदस्त शक्ती आहे. आता त्यांचं मात्र जेव्हा 1.5-2 वर्षानंतर पुन्हा त्यांना सर्व्हिसवर घेतलं, हा एक अनुभव. त्याच्यानंतर मात्र त्यांच्या मुलीचं लग्न होतं. हळदीच्या मार्गदर्शनाला आम्ही गेलो. तेव्हा त्यांनी सांगितलं का आम्ही खरोखर मात्र दोघं पती पत्नी एकत्र जेवतो ना, म्हणून मात्र मी 1.5-2 वर्षानंतरही मला सर्व्हिसला घेतलं. त्यानंतर सगळं एकमत एक विचार झाले, एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा वाढला. आणि आता मला नातूपंतू जरी झाले ना तरी परंतु आम्ही दोघं एकत्र जेवणार. नातूपंतू जरी झाले तरी म्हणजे आहे. म्हणून अशा पद्धतीनं हे साधे सोपे विधी का ते तुझा हे तुझं पशी परी तुझा का चुकला शे, काय बा विकत आणायचं नाही का त्याला काही खर्च की, असं काही नाही. फक्त तिथं पाहिजे श्रद्धा, विश्वास माव, तर मात्र तुम्हाला देवाच्या शक्तीचा अनुभव येतो. आणि देवाला साक्षी ठेवून मात्र ह्या पद्धतीचे विधी केले, निश्चित तुमच्या जीवनामध्ये सुख शांती मिळेल. म्हणून आजच्या या कार्यक्रमाला मात्र इथंच मात्र पूर्ण